श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी यश, प्रतिष्ठा आणि नवीन संधी घेऊन येणार आहे का? नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळेल का? व्यवसायात अपेक्षित नफा होईल का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल की खर्च वाढतील? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल का? या आठवड्यात ग्रहांची साथ तुमच्या जीवनात कोणते महत्त्वाचे बदल घडवून आणणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि प्रगतीचा ठरण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे आता गती घेतील आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल. समाजात किंवा कार्यक्षेत्रात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. महत्त्वाच्या व्यक्तींसोबत ओळखी निर्माण होतील ज्याचा भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. मात्र यश मिळत असताना अहंकार किंवा उतावळेपणा टाळणे आवश्यक आहे. संयम, नम्रता आणि योग्य नियोजन यांच्या बळावर हा आठवडा अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी ठरू शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाचा उत्साह वाढवेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते. बढती, पगारवाढ किंवा इच्छित विभागात बदल होण्याबाबत सकारात्मक संकेत मिळतील. तुमच्या नेतृत्व क्षमतेमुळे टीममधील लोकांचा विश्वास वाढेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा मोठ्या ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवल्यास दीर्घकालीन फायदा होईल. ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग किंवा डिजिटल क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष यश मिळू शकते. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा आणि कोणत्याही निर्णयात घाई टाळा. सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासामुळे अपेक्षित प्रगती साध्य होईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सकारात्मक राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणि काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. तरीही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. घरातील काही आवश्यक खर्च होतील, परंतु त्यातून भविष्यात फायदा होईल. मालमत्ता, वाहन किंवा व्यवसायासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर योग्य सल्ला घेऊनच निर्णय घ्या. बचतीवर अधिक भर दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मजबूत होईल. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती तपासा. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. आठवड्याच्या शेवटी एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण प्रेमळ आणि उत्साही राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा किंवा नियोजन सुरू होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाच्या निर्णयात उपयुक्त ठरेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होतील आणि संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक ताण कमी होईल. घरातील जबाबदाऱ्या सर्वांनी मिळून पार पाडल्यामुळे सौहार्द टिकून राहील. नातेवाईकांच्या भेटीगाठीमुळे आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. छोट्या गोष्टींवरून वाद न घालता संवादाला प्राधान्य दिल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. जोडीदारासोबतचा संवाद अधिक खुला होईल आणि परस्पर विश्वास वाढेल. जुन्या गैरसमजांना पूर्णविराम मिळू शकतो. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. एकत्र भविष्याची योजना आखण्याची संधी मिळेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख किंवा विवाहाचा चांगला प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक मजबूत होईल. एकत्र प्रवास किंवा छोटा आनंददायी कार्यक्रम नात्यात नवीन उत्साह निर्माण करेल. राग आणि अहंकार टाळल्यास नात्यातील गोडवा कायम राहील. आठवड्याच्या शेवटी प्रेम आणि आनंदाचे अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात उल्लेखनीय प्रगती करणारा आहे. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. अभ्यासासाठी आखलेले नियोजन यशस्वी ठरेल. मित्रांसोबत केलेल्या चर्चेमुळे नवीन माहिती आणि आत्मविश्वास मिळेल. आळस टाळून सातत्याने अभ्यास केल्यास अपेक्षित निकाल मिळेल. सर्जनशील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. मेहनत आणि शिस्त यांचा योग्य समन्वय तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा कुटुंबासोबत प्रवासाचे योग आहेत. प्रवासातून नवीन अनुभव आणि फायदेशीर ओळखी निर्माण होतील.
व्यवसायाशी संबंधित प्रवास आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा आणि वाहतुकीचे नियम पाळा. आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची तयारी आधीच करून ठेवा. कुटुंबासोबतचा छोटा प्रवास मानसिक ताजेपणा देईल. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. नियोजनबद्ध प्रवासामुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होईल. दूरच्या व्यक्तींशी भेट भविष्यात फायदेशीर ठरू शकते. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात अध्यात्मामुळे मानसिक बळ वाढेल. नियमित सूर्योपासना, ध्यान आणि प्रार्थनेमुळे मन शांत राहील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. गरजू व्यक्तींना मदत केल्याने आत्मिक समाधान मिळेल. सकारात्मक विचारांमुळे निर्णयक्षमता अधिक प्रभावी बनेल. नकारात्मक विचार आणि निरर्थक वादांपासून दूर राहा. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि गुरूंचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. रोज काही वेळ स्वतःच्या आत्मपरीक्षणासाठी द्या. श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर अनेक अडथळ्यांवर सहज मात करता येईल. अध्यात्मामुळे आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य दोन्ही वाढेल. उपाय. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातील पाण्याने अर्घ्य द्या आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. रविवारी गूळ आणि गहू दान करणे शुभ राहील. वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. भगवान सूर्यनारायणाची मनोभावे पूजा करा. शक्य असल्यास आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. अहंकार आणि राग यांवर नियंत्रण ठेवा. गरजू व्यक्तींना अन्नदान केल्यास शुभ फल प्राप्त होईल. कोणतेही महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी ईश्वराचे स्मरण करा. एकूण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, यश आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे उत्तम फळ मिळेल तर आर्थिक स्थितीतही सुधारणा दिसून येईल. कुटुंबातील प्रेम, जोडीदाराची साथ आणि मित्रांचे सहकार्य तुमचे मनोबल वाढवेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल आणि प्रवासातूनही लाभदायक अनुभव मिळतील. अध्यात्मामुळे मनाला स्थैर्य लाभेल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. या आठवड्यात नम्रता, संयम आणि नियोजन यांचा योग्य समतोल राखल्यास अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण होतील. तुमचे नेतृत्व, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी तुम्हाला यशाच्या आणखी उंच शिखरावर घेऊन जाणारी ठरेल. धन्यवाद.